हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.1. मागील लेक्चर्समध्ये आपण काय बघितलं? सेटची डेफिनेशन, सेट लिहिण्याच्या दोन मेथड्स बघितल्या, लिस्टिंग मेथड, रूल मेथडलाच सेट बिल्डर फॉर्म म्हणतात, लिस्टिंग मेथडला रोस्टर मेथड म्हणतात. ते आपण सर्व बघितलं. सेट लिहिण्याचा सिम्बॉल बघितला, हा सेट लिहिण्याचा सिम्बॉल आहे, ते सर्व बघितलं. तुम्ही मागील लेक्चर्स बघितले नसेल तर मागील लेक्चर बघा तुम्ही, त्यानंतर तुम्हाला पूर्ण समजेल. आणि लेक्चर बघताना तुम्ही सिरियलवर बघा, असे मधून बघू नका, तुम्हाला समजणार नाही. हा प्रॅक्टिस सेट 1.1 तुम्हाला मी पूर्ण सॉल्व करून दिलेला आहे. एक ना एक एक्झाम्पल सॉल्व करून दिलेला आहे. तुम्ही माझ्यासोबत सॉल्व करा. पेन आणि नोटबुक घेऊन बसा. तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. एक्झामला पण असेच क्वेश्चन येतात. तुम्हाला एक्झामला पण काहीच अडचण येणार नाही. तुम्ही हा माझ्यासोबत पुन्हा एकदा सॉल्व करा प्रॅक्टिस सेट 1.1. तुम्हाला यानंतर कशातूनच अभ्यास करायची गरज नाही. तर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 स्टार्ट करूया. त्यातला पहिला क्वेश्चन काय आहे? राईट द फॉलोविंग सेट इन रोस्टर मेथड. तर त्याला दुसरं नाव काय आहे? लिस्टिंग मेथड आहे. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, ते दोन नावं तुम्ही परफेक्टली पाठच करा. काही पण विचारू शकता एक्झामला, रोस्टर मेथड किंवा लिस्टिंग मेथड. तुम्ही एकच जर नाव केलेलं असेल तर तुम्हाला कसं कळणार की रोस्टर्स मेथड आहे, लिस्टिंग मेथड? तुम्ही कन्फ्युजन नका हो, त्यासाठी ते दोन नाव तुम्ही फिक्स पाठ करून टाका. मला काहीच अडचण येणार नाही. त्यानंतर आपण त्यातला पहिला क्वेश्चन स्टार्ट करूया. त्यातला पहिला क्वेश्चन काय? सेट ऑफ इवन नॅचरल नंबर तुम्हाला तर माहीत असेल, 2, 4, 6, 8, 10, 12, 14 अँड इन्फिनिटी. इथं तुम्हाला काय दिलेलं आहे का लिमिट त्याचं कितीपर्यंत घ्या? नाही दिलेलं. ते तुम्ही इथे बीच वापरू असं काही नाही. तुम्ही इथं ए पण वापरू शकता. त्यानंतर कर्ली ब्रॅकेट कंपल्सरी आहे आणि मध्ये तुम्ही कॉमा, प्रत्येक याच्यानंतर तुम्ही कॉमा द्यायचा. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही लक्षात ठेवा, मागील लेक्चरमध्ये मी सांगितलं आहे, त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की लेक्चर तुम्ही कंटिन्यू बघा आणि पहिल्यापासून बघा लेक्चर्स तुम्ही. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, सेट ऑफ इवन प्राईम नंबर. तर 1 to 50मध्ये इवन प्राईम नंबर कोणता आहे? फक्त एकच आहे, तुम्ही ध्यानात ठेवा. ते इवन प्राईम नंबर कोणता आहे? तो 2. तर तुम्ही इथे ए बी सी डी काही पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. झेड पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त कॅपिटल लेटरमध्ये घ्यायचं. मागच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा, कारण यानंतर येणाऱ्या व्हिडिओची नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले येतील. व्हिडिओ अपलोड झाल्या तुमच्यापर्यंत ते पोहोचेल. त्यासाठी तुम्ही बेल आयकनचं बटन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर थर्ड क्वेश्चन बघू आपण. सेट ऑफ निगेटिव्ह इंटीजर कोणते? -1, -2, -3. हां, आणि त्यानंतर तुम्ही असं पण लिहू शकता. इथे आय लिहिलंच पाहिजे असं काही नाही, लिहू शकता कर्ली ब्रॅकेट -3, -2, -1 अँड सो डॉट इन्फिनिटीपर्यंत. तर तुम्ही या सिक्वेन्समध्ये काही पण चेंज करू शकता. -3, -1, -2 लिहिला तरी काही प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही त्यात. फक्त ते पूर्ण आले पाहिजे. त्यानंतर आपण फोर्थ क्वेश्चन बघूया. 7 बेसिक साऊंड ऑफ सरगम. जर तुम्हाला माहीत असेल सरगम, इथं ए बी सी काही पण घेऊ शकतो. तुम्हाला मी सांगितलं सा रे ग म प द नी, हे 7 बेसिक साऊंड आहे, तुम्हाला माहीत असेल. त्यानंतर कोमा हा विसरायचा नाही, मार्क्स भेटती नाही तसे. हे पूर्ण असंच्या असं लिहायचं एक्झाममध्ये तुम्ही. डॉट. त्यानंतर आपण क्वेश्चन 2 बघणार आहोत. राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन द वर्ड 4/3 सेट ऑफ क्यू. तर याचं आन्सर कसं लिहिता येईल? हे सेटचं सिम्बॉल आहे, तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सेट व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही लक्षात ठेवा, हे विसरता कामा नाही. 4/3 इज अन इलेमेंट ऑफ सेट क्यू. 4/3 इज अँड सेट ऑफ इलेमेंट क्यू. म्हणजे हे तुम्ही इकडं बघून घ्या. फोर बाय थ्री इज अ सेट ऑफ इलेमेंट इज क्यू. ओके. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल काय? -2 इज नॉट अ सेट ऑफ यन. हे बघा, जेव्हा सेट नसेल तर तुम्हाला काय सांगितलं? हे सिम्बॉल असतं सी, एक दांडी आणि वरतून व्हर्टिकल लाईन उभी. तर थर्ड क्वेश्चन काय? पी, व्हर्टिकल लाईन पी इज अ ऑड नंबर. तर तुम्ही कसे लिहू शकता? इकडे बघा तुम्ही. पी
इज अ सेट ऑफ ऑल पीज. पी इज अ सेट ऑफ ऑल पीज सच दॅट पी इज अ ऑड नंबर. तुम्ही हे स्टेटमेंटमध्ये असं लिहू शकता. ओके. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 बघूयात. तुम्हाला आतापर्यंत 2 क्वेश्चन 100% समजलेले असेल. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 लिहूया. एनी 2 एक्झाम्पल तुम्हाला लिहायला सांगितलेले लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड. तर लिस्टिंग मेथडलाच दुसरं नाव काय आहे बरं? रोस्टर मेथड. तुम्ही लक्षातच ठेवा 100%. आणि रूल मेथडला सेट बिल्डर मेथड. तर याचे 2-2 एक्झाम्पल लिहायचे. तर मी 3-3 एक्झाम्पल घेतले. तुम्ही काही पण घेऊ शकता लिस्टिंग मेथडचं. तर इथं मी होल नंबर घेतलेला आहे 0पासनं टोटल. इथं मी इव्हन नंबर घेतलेला आहे बीमध्ये. फर्स्टमध्ये 0 1 2 3 काही पण लिहू शकता तुम्ही लिस्टिंग मेथड रोस्टर मेथडमध्ये. आणि 3मध्ये काय घेतलेलं आहे? 1चा क्यूब, 2चा क्यूब, 3चा क्यूब, 4चा क्यूब, 5चा क्यूब मी घेतलेला आहे. काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही काही पण घेऊ शकता. त्यानंतर रूल मेथड. रूल मेथड और सेट बिल्डर मेथड. तिथे नाव पण दिलेले आहे, तुम्ही असेच लिहून घ्या आणि पाठच करा. तर फर्स्ट एक्झाम्पल घेतले काय? आर एक्स व्हर्टिकल लाईन एक्स. एक्स इज अ कलर ऑफ रेनबो. तर मागच्या याच्यामध्ये प्रॅक्टिस सेटमध्ये झालेलंच आहे. तर रेनबोचे कलर तर तुम्हाला रूल मेथडने लिहायचे आहे. आणि सेट बिल्डर मेथड लिस्टिंग मेथडने लिस्ट तयार करायची आहे. रूल मेथडने ह्या प्रकारे लिहायचं आहे. तुम्ही एक्स घेऊ शकता, वाय घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्या ऑलवेज झेड पण घेऊ शकता. इथं आरच घेतलं पाहिजे असं काही नाही. ABCD काही पण घेऊ शकता. तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही स्टडी करताना खूप काळजीपूर्वक स्टडी करा. काही नाही, तुम्ही मनाने लिहू शकता. कसा पण क्वेश्चन पडू द्या एक्झामला, काहीच अडचण नाही. त्यानंतर मी काय घेतलेलं आहे सेकंड या इथं मी टी घेतलेला आहे. तुम्ही काही पण घेऊ शकता. तुम्हाला फक्त कन्सेप्ट एकदा समजली ना तर तुम्ही काही पण लिहू शकता एक्झाममध्ये, काही प्रॉब्लेम नाही. फुल मार्क्स भेटतात. वाय व्हर्टिकल लाईन वाय एन क्यूब 1 लेस दॅन इक्वल टू एन 6 लेस दॅन इक्वल टू एन. ओके. तर हा याचा मिनिंग काय होतो? तर याचा मिनिंग क्यूब केलेला आहे. 6पर्यंतचे क्यूब घेतलेले आहे. म्हणजे आपण 1चा क्यूब, 2चा क्यूब, 3चा क्यूब, 6चा लेस दॅन इक्वल टू 6 ऑलवेज 6चा पण क्यूब. याचा मिनिंग असं होतो रूल मेथडमध्ये. तुम्ही काही पण लिहू शकता. वाय इज इक्वल्स टू एन क्यूब. त्यानंतर मी थर्ड काय घेतलेलं आहे? एक्स इज अ इवन नॅचरल नंबर. तर काही पण घेऊ शकता तुम्ही. काही नाही, लिस्टिंग मेथड तुमच्या मनाने तुम्ही तयार करू शकता. काही पण तुमच्या मनाने रूल मेथडने तुम्ही एक्झाम्पल तयार करू शकता. फक्त ते बरोबर आले पाहिजे. एक्स वाय वाय पुढे तुम्ही काही पण लिहू शकता. कर्ली ब्रॅकेट व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर क्वेश्चन फोर्थमध्ये काय लिहिलं आहे? राईट द फॉलोइंग सेट युझिंग लिस्टिंग मेथड. बघा, लिस्टिंग मेथड पहिल्या याच्यात काय लिहिलं होतं? आपलं रोस्टर मेथड क्वेश्चन नंबर 1मध्ये. आणि आता लिस्टिंग मेथड तर काही पण नाव देऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही ते. तर त्यांनी काय दिलेलं आहे? ऑल मंथ इन सोलार इंडियन सोलार डे. तर तुम्हाला माहीत असेल आपले मराठी महिने चैत्र, वैशाखात, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पुष, माघ, फाल्गुन हे 12 महिने आहेत. तर तुम्ही कर्ली ब्रॅकेट देऊन व्यवस्थित इथे ABCD काही वापरलं काहीच अडचण नाही. त्यानंतर हे पण मागच्या लेक्चर्समध्ये, आता हे एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लक्षात ठेवा. असेच एक्झाम्पल तुमच्या एक्झामला विचारतात. लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट COMPLEMENT. तर मी तुम्हाला काय सांगितलं असेल, तर असा क्वेश्चन आला आणि तुम्हाला त्याचा सेट बनवायचा असेल तर त्यात येणारा डबल अल्फाबेट तुम्ही घ्यायचंच नाही. तर यात ते बघा, मी सेट तयार करताना इथे काय केलेलं आहे? कॉम्प्लिमेंटमध्ये मी M डबल आला तर मी M एकदाच घेतला, आणि E डबल आला तर मी E पण एकदाच घेतला आहे. लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. इथंच मुलं चूक करतं, मार्क्स इथेच जातात. कॉम्प्लिमेंट दिलं, तुम्हाला सेट करायचं आहे तर डबल आलेला नंबर घ्यायचा नाहीत. ओके. त्यानंतर तर 5 ऑर्गन सांगितलेले आपले सेन्स. 5 ऑर्गन तर कोणते सांगितले आपल्याला सेन्स ऑर्गन? आईज, इयर, नोज, स्किन, टंग. तुम्हाला घेऊ शकता इथं बी घ्या, ए घ्या, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय? सेट ऑफ प्राईम नंबर 1 to 20मध्ये कोणते प्राईम नंबर आहे आपले? 2 3 5 7 11 13 17 19. व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि एकदम सिम्पल आहे ते, काहीच अडचण नाही. नेम ऑफ कंटेंट्स इन द वर्ल्ड हे तुम्हाला माहीतच असेल. आपले खंड ते आशिया, अंटार्क्टिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका इतकेच आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, हे तुम्हाला माहीतच असेल. तुम्हाला भूगोलमध्ये पण झालेलं असेल, याचा काहीच प्रॉब्लेम नाही. तर आपण क्वेश्चन नंबर 5 बघणार आहोत. राईट अ फॉलोइंग सेट युझिंग रूल मेथड. रूल मेथडलाच दुसरं नाव काय आहे बरं? सेट बिल्डर मेथड. रूल मेथडला दुसरं नाव काय आहे बरं? सेट बिल्डर मेथड.
तर त्याचं हे एक एक्झाम्पल आहे रूल मेथडचं. तर रूल मेथड हे काय दिलेलं आहे तुम्हाला पहिल्या क्वेश्चनमध्ये, ए इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट 1 4 9 16 25 36. तर हा स्क्वेअर दिलेला आहे. 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25, 6चा स्क्वेअर 36, 7चा स्क्वेअर 49. तर हे तुम्हाला दिलेलं आहे. तर त्याचं आपल्याला तुम्ही रूल मेथड कशी लिहिल, तर एकदम सोप्पा आहे. इथं तुम्ही ए घ्या, बी घ्या, काही घ्या, कर्ली ब्रॅकेट घ्या, इथे वाय वाय पण घेऊ शकता, एक्स एक्स घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ए इज इक्वल्स टू एक्स एक्स आणि इथे एक्स इज इक्वल्स टू एन स्क्वेअर, कारण की इथं 2चा स्क्वेअर 4, इथं स्क्वेअर घेतलेला आहे तुम्ही बघा. 3चा स्क्वेअर 9, त्यानंतर 4चा स्क्वेअर 16, तर घेतलेला आहे एन स्क्वेअर. एन इज अ सेट ऑफ एन, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कॉमा देऊन काय लिहायचं, एन इज अ सेट ऑफ एन, आणि त्यानंतर एन लेस दॅन इक्वल टू 10, कारण की लेस दॅन इक्वल टू 10 वापरलेलं आहे, कारण की 10चा पण स्क्वेअर तिथं घेतलेला आहे. 10चा स्क्वेअर 100 येतो. लेस दॅन इक्वल टू, व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल, तुम्ही परत एकदा सॉल्व करा. त्यानंतर सेकंड एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, 6 12 18 24 30 36 42 48. तर हे व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, तुम्ही लक्षात ठेवा आणि लक्ष द्या. तर यात काय दिलेलं आहे त्यांनी, की एक्स मी इथं काय लिहिलं, इकडे लक्षात ठेवा 6n लिहिलेलं आहे. का 6n लिहिलेलं आहे, बी इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट एक्स व्हर्टिकल लाईन एक्स 6n का लिहिलेलं आहे, तर कारण की 6ने याला मल्टिप्लाय केलेलं आहे. कसं केलेलं आहे, 6 इंटू एनच्या जागी आपण 1 ठेवला तर 6 होतो, एनच्या जागी आपण 2 ठेवला 2 ठेवला तर 12 होतो, एनच्या जागी आपण 3 ठेवला तर 18 होतो, एनच्या जागी आपण 4 ठेवला तर 24 होतो, एनच्या जागी आपण 5 ठेवला तर 30 होतो, यांच्या जागी आपण 6 ठेवला तर 36 होतो, यांच्या जागी आपण 8 ठेवला तर 48 होतो. पण लेस दॅन 9 जर ठेवलं तर जास्त संख्या वाढेल ना, तर लेस दॅन 9 म्हणजे 8पर्यंतच घ्यायचे आपल्याला. ओके, सेट. आणि मी तुम्हाला सांगितलं हे कंपल्सरी लिहायचं रूल मेथड लिहिताना, एन इज अ सेट ऑफ एन, आणि 9पेक्षा एन इज लेस दॅन 9, कारण की आपण 8पर्यंतच घेतलेले. आपल्याला सेटमध्ये किती दिलेले आहे बघा. ओके, 8पर्यंतच आपल्याला त्यात ते मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला समजलेलं असेल, काहीच अडचण नाही. त्यानंतर इथं आपल्या लिस्ट मेथडमध्ये दिलेलं आहे बघा, सी आणि याच्यात स्माईल दिलेलं आहे. तर तर रूल मेथडमध्ये खूप इझी आहे, तुम्ही लक्षात ठेवा. इथं सी घ्या, काही पण घ्या, काही प्रॉब्लेम नाही. एक्स घ्या, वाय घ्या. एक्स व्हर्टिकल लाईन एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड, तर स्माईल पण घेऊ शकता, इथं माइल्स पण येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही एक लिहा स्माईल, चांगला तुम्ही वर्ड त्याचा अरेंज करून लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सिम्पल एक्झाम्पल आहे, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर यानंतर चौथं एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला, तर इथं वीकमधील डेचे नाव दिलेले आहे. तर सिम्पल तुम्ही डी इज इक्वल टू वाय वाय इज अ डे ऑफ वीक, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर इथं एक लास्ट एक्झाम्पल आहे, ए कर्ली ब्रॅकेट AET एक्स इज इक्वल्स टू एक्स व्हर्टिकल लाईन एक्स इज अ लेटर इन द टी घ्या तुम्ही, इट पण होऊ शकतं, EAT. तुम्ही तुमच्या मनाने जे लागेल ते वर्ड इथं तयार होतं ते वापरू शकतात. तर तुम्हाला सर्व समजलेलं आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 100% समजलेला असेल. तुम्ही हा माझ्यासोबत एकदा लिहून घ्या आणि पुन्हा एकदा प्रॅक्टिस करा. तुम्हाला एक्झामपर्यंत काहीच अडचण येणार नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.